मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी कमी खर्चातली स्लरी बनवणार आहोत जी सोडल्यानंतर सर्व खतं तुमचे 100% पिकाला लागू होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, सध्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनाला भेडसावणारा हा आहे की आपण जे नत्रस्फुरत पालाशयुक्त जे खतं मातीमध्ये टाकतो ते 100% पिकाला लागू होत नाहीत. कारण आपण टाकताना खताचा वेगळा फॉर्म असतो, त्याला उपलब्ध करून देणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते मातीमध्ये राहिले नाहीत. त्यामुळे आपण जे टाकलेले खत आहेत ते फक्त 10 ते 20%च लागू होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी जैविक स्लरी बनवणार आहोत जी की अतिशय कमी खर्चातली आहे आणि ही सर्व जे मातीमधले टाकलेले खतं पिकाला उपलब्ध करून देणार आहे. 100% याचा रिझल्ट आहे आणि मातीतली जी घातक बुरशी तिला सुद्धा मारण्याचं काम ही जैविक स्लरी करणार आहे. अतिशय उपयुक्त ही स्लरी बनणार आहे. याला बनवायचे कसं बनवण्यासाठी लागणार साहित्य, वापरायचे प्रमाण, फायदे सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आधी चॅनलवर तुम्ही नवीन असता तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्लरी बनवण्यासाठी लागणार साहित्य. ती स्लरी बनवण्यासाठी लागणार साहित्य म्हणजे आपल्याला एक 200 लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे. ड्रम जर पहिले रासायनिकसाठी वापरलेला असेल तर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्या ड्रममध्ये फ्रेश वाहतं नळाचं ताजं पाणी आपल्याला भरायचं आहे. ड्रम हा प्लास्टिकचाच असावा, इतर कोणत्याही धातूचा नसावा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 180 लिटरपर्यंत पाणी भरून घेतल्यानंतर याला ढवळण्यासाठी एक लाकडी काठी लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपण 5 किलो गुराळातला जो की रसायन विरहित गुळ आहे तो आपण 5 किलो गुळ घेतलेला आहे. गुळच का घेतला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीला सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी लागतो कार्बन आणि गुळामध्ये गुळ हा ऊसापासून बनतो जो की सुक्रोजचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. सुक्रोज हा कार्बनपासून बनलेला असतो, त्यामुळे कार्बनचा अतिशय उत्तम सोर्स जो आहे तो गुळ आहे. त्यामुळे आपण हा 5 किलो गुळ घेतलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपण इथं नत्र स्फुरत पालाश हे तिन्ही घटक उपलब्ध करून देणारे म्हणजे NPK बॅक्टेरिया उपलब्ध करून देणारे जे आपलं जीवाणू कल्चर आहे ते आपण घेतलेलं आहे. आता हे जीवाणू कल्चरमध्ये कोणते कोणते बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात तर जवळपास नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर, क्रोकोमम, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया बॅसिलस मेगाटेरियम आणि पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया बॅसिलस म्युसिलिजिनस हे तीनही बॅक्टेरिया आपल्याला सर्व पिकाला हे NPK उपलब्ध करून देणार. आपण 1 लिटर हे सोल्युशन घेतलेलं आहे. हे RCFचं बायोला लिक्विड कन्सोर्टिया नावाचं सोल्युशन आहे. यामध्ये तुम्ही कोणतेही घेऊ शकतात, फक्त त्यामध्ये NPK उपलब्ध करून देणारे घटक असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपण ट्रायकोडर्मा विरिडी नावाची जी मित्र बुरशी जी जवळपास 1000 ते 1500 घातक बुरशीला खाण्याचं काम करते, ती नेमाटोसाईड पण आहे म्हणजे सूत्रकृमीनाशक पण आहे आणि पिकाला सर्व घटक पण उपलब्ध करून देते. ती आपण ट्रायकोडर्माची पावडर 1 किलो घेतलेली आहे. तर आता हे आपण बनवायचे कसं ही प्रक्रियेला सुरू करू. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा 5 किलो गुळ बारीक करून असं आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि जर शक्य झालं तर त्याचं पाणी करून बी सोडलं तर अतिशय उत्तम, काय अडचण नाही शक्य झालं तर बारीक त्याचं हे करून सोडलं तर उत्तम. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपण ट्रायकोडर्माची 1 किलो पावडर आहे. जर तुम्हाला ड्रिप वॉटर सोडायची नसेल, पाट पाण्याने सोडायची असेल, तुम्ही डायरेक्ट ड्रममध्ये टाकू शकतात. परंतु कधी कधी ड्रिपमध्ये जायला गाळून घ्यायला आपल्याला त्रास होतो, म्हणून मी इथं हिला सुती कपड्यानं बांधून घेतलंय, झाडाला इथं बांधलेलं आहे. आणि असं आपल्याला पाजरतं याच्यामध्ये ही ट्रायकोडर्माची 1 किलो पावडर सोडायची जी की मित्र बुरशी आपल्याला खूप जबरदस्त अशी रिझल्ट देणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपलं हे जे पूर्ण आपलं जे NPK उचलणारं जे जीवाणू कल्चर आहे ते आपण जवळपास 1 लिटर यामध्ये टाकत आहोत. पूर्ण झाल्याच्या नंतर ही बाटली व्यवस्थित इसळून घ्यायची. आता शेतकरी मित्रांनो, आपलं सगळं साहित्य मिक्स करायचं झालं आहे. आता ह्या स्लरीला व्यवस्थित ढवळून घ्यायचे. आता काय महत्त्वाची काळजी घ्यायच्यात, ही स्लरी आपल्याला सावलीत ठेवायची कारण ह्याच्यामध्ये काय हिट सेन्सिटिव्ह म्हणजे की जास्त तापमानामुळे मरणारे घातक जीवाणू असू शकतात. त्यामुळे आपल्याला ह्याला सावलीत ठेवायचे. याला इतर दुसऱ्या कोणत्या प्राण्यापासून किंवा काडी कचऱ्यापासून बाधा होऊ नये म्हणून आपल्याला ह्याला सुती कपड्यानं झाकून घ्यायचं आहे म्हणजे जिथं ऑक्सिजन बी खेळता राहील. त्याच्यानंतर महत्त्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची की ह्याला आपल्याला दिवसातून 2 वेळेस पूर्णपणे बुडासकट एकदम भवरा होईल ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याला ढवळून घ्यायचं आहे. कारण की जे खाली बुडाला जीवाणू राहणार आहेत त्यांना ऑक्सिजन भेटणं आवश्यक आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन होणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, हे समजून घ्यायचं की आपण ही प्रक्रिया का केली, कारण की ह्याच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर ही जी आपल्याकडे बायोलाच्या ह्या बॉटल आहेत जवळपास 1 ml मध्ये आपल्याला 5 करोडपेक्षा जास्त NPK उपलब्ध करणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. आणि हेच बॅक्टेरिया आपण जर ह्या सोल्युशनमध्ये टाकले आणि ह्यांना खायला दिलं तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन होत चालतं. आपल्याला अजून दुप्पट, तिप्पट, चौपट, 5पट फायदा पाहायला मिळतोय. आणि हे मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण जे द्रावण आहे हे आपल्याला 72 घंटे म्हणजे 3 दिवस ठेवायचे. 3 दिवसानंतर हे एकदम याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ह्या जीवाणूंचं उपयुक्त एकदम पीक लेवलला म्हणजे खूप जास्त ह्याच्यामध्ये हे असते. त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे ड्रिप वॉटर सोडायचे. आता एकरी हे 200 लिटरला आपल्याला सोडून द्यायचे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे मिश्रण आहे हे आपण इर्जन म्हणून थोडंसं ठेवायचं परत 10 एक लिटरपर्यंत. आणि
त्याच 10 लिटरमध्ये परत आपल्याला तीच प्रक्रिया करायची, 200 लिटर पाणी भरून घ्यायचं या ड्रममध्ये आणि 5 किलो परत गुळ टाकायचा. आपले जीवाणू डबल मल्टिप्लाय होणार. म्हणजे आपल्याला परत विकत आणायची गरज नाही. स्वस्तामध्ये आपण याचा किती बी बऱ्या वापर करू शकतो, असं दह्याच्या विरजनासारखा, आणि अतिशय कमी पैशामध्ये आपली स्लरी बनली आहे. आता आपण या स्लरीचे काय काय पिकाला फायदे जबरदस्त ते थोडक्यात पाहू. आता शेतकरी मित्रांनो, याचे सर्वात फायदे काय आहेत, आपण घटक काय वापरेल त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता. आता या सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण NPK, PSB आणि KMB जे आपण उपलब्ध करणारे जीवाणू ते याच्यामध्ये टाकले. त्यामुळे आपण जे बी युरिया, DAP, SSP काय तुम्ही जे खतं टाकतात रासायनिक, हे टाकल्यानंतर त्याला जे पिकाला मुळापर्यंत उपलब्ध करून देणारे जे जीवाणू ते जीवाणू खूप कोटीच्या संख्येने वाढणार आहेत. आणि आपलं जे तुमचं खत पहिले 20-25% लागू होत होतं ते जवळपास 50-60% इथं लागू होणार आहे. त्याच्यानंतर आपण जी ट्रायकोडर्माची पावडर वापरली, ती ट्रायकोडर्मा जर तुम्ही बघितली तर ती ट्रायकोडर्माचे काय फायदे ते बघा. हानिकारक बुरशीचा नायनाट होतो याच्यामुळे, सगळ्यात महत्त्वाचं जमिनीतील अविद्राव्य घटकाचे विघटन करून पिकास उपलब्ध करून देते. त्यानंतर जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या रोगास प्रतिबंध करतो. मुळकूज, कोंबकूज, रोपमर इत्यादी रोगास प्रतिबंध करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच ट्रायकोडर्मा एक निमाटोड जे असतात आपल्या ह्याला लागतात, ज्याला की आपण सूत्रकृमी म्हणतो, त्याला सुद्धा मारण्याचं काम करतो. तर ह्या स्लरीचे इतके फायदे, जवळपास आपली माती सुपीक होती, त्यानंतर सर्व अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, पिकाची वाढ जोमानं होती. सुरुवातीला ज्यावेळेस आपण पीक लावत असतो आणि खताचा डोस टाकत असतो त्याच्या 10-15 दिवस आधी ही स्लरी जर आपण सोडली तर अतिशय जबरदस्त पिकाला आपल्याला हे सर्व खतं वगैरे लागू होतात, हे आपल्याला पाहायला मिळते. तर या स्लरीचा तुम्ही वापर करा, कसा रिझल्ट भेटला ते सांगा. आणि अशाच नवीन कमी खर्चामध्ये होणाऱ्या शेतीसाठी उपयोगी घटकासाठी आपलं जे हक्काचं कृषी मित्र आनंद चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.